करता आपण सायास केला पाहिजे. पोसावेची हेची वाटी जे जे भेटे कोणीही भेटो मार्गी बहुत याची साधू संत. या मार्गाने साधू संत भेटतात. त्या साधू संताला शरण गेलं पाहिजे आणि मातेला विचारलं पाहिजे, माते प्रभू मला कधी भेटेल. रात्री काय सांगलं मी तुम्हाला? ज्ञानोबाईची आवड सांगली आणि माता शबरीची आवड सांगली. आवड मनात निर्माण झाली रे झाली की देव भेटतो बाबा. पण आमची आवड आहे का? देवा करता सायास आहे का? देवा करता नाही. सायास करीसी सायास करीसी परपंच दिननीसी अरे हरी न भजसी. अरे मुडा, हे मुडा, अरे देवा करता सायास कर. काय गवळणीने सायास केला. आज प्रभूच्या भेटी करता कशी गवळण तळमळ करते बघा. तसे ज्ञानोबाला मिळाले सायास करीशी. अरे किती करतो सायास? बस झालं ना. आता कान चाललेत, पाय चाललेत आणि इंद्रिय सीन होत चाललंय तरी म्हातारा म्हणाले वाढावी संतान घरामध्ये घर जमीन शेती एवढं करून काय केलं कुटुंबाने? ज्या वेळेस म्हातारं झालं त्यावेळेस त्याला शेतामध्ये नेऊन ठेवलं. मला महाराज आमचं म्हातारं शेतात आहे म्हणलं. यवतमाळ कुसदच्या पलीकडे गेलो, इकडं कुत्रं भेटलं नाही म्हणला. जालन्याकडून घेऊन आलो, जालन्याहून कुत्रं आणलं म्हणला महाराज. पण आखाड्यावर ठुलं कुत्र पळून गेलं म्हणला. कुत्र्यापेक्षा आमचं म्हातारा आखाडा लई सांभाळतंय म्हणलं. ऐका विठाला लक्ष द्या इकडं. कीर्तन फार थोडं होणार आहे. मोहीत मुद्द्यावरून जाऊन आता आपल्याला चरित्र वर्णन करायचंय. मुद्दा सांगतो आजचा काय आहे. देवा करता सायास केला म्हणजे काय होतं आणि संसारात केल्यावर काय सायास. लेकरांना नेऊन ठेवलं म्हाताऱ्याला आखाड्यावर. बस
जेवायचा टाइम, पाणी पियाचा टाइम. सुना म्हणल्या बाबाजी जेव्हा जेव्हा तुम्हाला चहा पाहिजे तेव्हा तेव्हा घंटी वाजीचा. तिथून घंटीची व्यवस्था केली शावकार शेतातून. ते सुत्या बांधल्या होत्या त्या कधी ना कधी तरी टुनकीने वाजायची. टुनकीने वाजली की काय करायचं सुनानं वाटायचं आता चहाचा टाइम झाला. म्हाताऱ्याला चहा नेऊन द्यायचा. पण म्हाताऱ्याच्या जेवायचा टाइम झाला तेव्हा ती सुत्री उंदरानं कातून टाकली. बाबाजी काही जेवणात वाटाले म्हणजे का ना जेवती ना आता. 2 दिवस वाट पाहिलं म्हाताऱ्यानं. आणि एका दिवशी म्हाताऱ्यानं पांढरे डोळे केले. गेला म्हातार सायास करशी मग संसार करू नाही का. अरे संसार जितका देव संसारामध्ये देव सटकीला भेटतो तेवढा ब्रह्मचारी माणसाला सुद्धा भेटत नाही. आज बघा आपण सर्व संसारिक आहोत. आपला संसाराचं काम करून इथे कीर्तन भजना करतो आलो. किती आनंद आहे. मला एकच सांगायचंय मग त्यांनी काय सायास केला. अरे एक जन्माचा सायास नाही, अनंत जन्मापासून देवा करता या प्रभू भेटी करता इच्छा प्रगट करू लागली. आणि जेव्हा इच्छा प्रगट करतात तर देव त्यांच्या भेटीला येतो बाबा. असे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले एक गगन जग जेती देवी हे कन्हैया रे कन्हैया प्रभूला अवतार घ्यावा लागेल. आणि अवताराला येण्याच्या अगोदर काहीतरी पाप घडावं लागेल. मग काय पाप घडलं. राहिले अत्ते मोडीले कीर्तन पाले ब्राह्मण दैत्या भेण. यत्न राहिले कीर्तन भजन म्हणू लागलो. अरे राक्षसाचा हाकार वाजला. तेव्हा ही धरणी माता ब्रह्मदेवा कशी गेली आणि ब्रह्मदेवाला म्हणू लागली अवतार बदलला. आई साहेबांनी धरणी दी वज्ररूपी पृथ्वी ब्रह्मापाशी ही धरणी आई गेली आणि म्हणू लागली ब्रह्मदेवा अधर्म झाला फार. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन प्राबली ब्राह्मण दैत्याभी. आता मंदिर बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे. सभा त्याची इलेक्शन त्याचे अनेक कार्यक्रम चालू आहेत. पण मंदिर बंद कसे होती, धार्मिक कार्यक्रम कसे बंद होती याच्याकडे वाटचाल ही सुद्धा राक्षसाचीच अवलाद आहे. विठाला
पाहिल्या तेव्हा ब्रह्मदेव विचारू लागले धरणी मातेला काय झाले. तेव्हा भगवान भक्तांना भेट देण्याकरता येतो. कानया रे जगजेती देई भेटी एक वेगळा. भगत भक्तांना भेट देण्याकरता येतो, पण त्याला अवतार घ्यावं लागतं. देव अवताराला येण्याच्या अगोदर परमात्मा सांगू लागली आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका. का देवकीच्या गर्भी येईल एक तारखेला मेळ जमला नाही असं पुन्हा लावलाय. कोणाच्या गर्भाला भगवान येईल? देवकीच्या गर्भी येईल भगवान. आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भी येईल भगवान. रक्षील ब्राह्मण गाई भक्ता. इकडे कंसाला कळालं 8वा अवतार मारी. एवढ्या म्हणे नारदाने सांगलं कंसा मानिया भरोसा बोलण्याचा. संतांच्या वचनावर विश्वास पाहिजे. ऐकू नका कोणाचंच ऐकू नका जगामध्ये, पण संतांचं ऐका. संत हे हिताचं सांगतात. अरे कंसा हा अधर्म सोडून दे, पण ऐकला नाही. आणि नारदाला दोन्हीकडे होतं बरं का. नारदाला दोन्हीकडेही चहा पाणी होत होतं, राक्षसाच्याही घरी आणि देवदेवताच्याही घरी. आणि आताही नारदाचं मजाच आहे बघा. जे कलियुगात जे नारद आहेत की नाही, हो बीजेपीत जाऊ द्या चहा पाणी, सैन्यात जाऊ द्या चहा पाणी, आणि सरकारला कोणीही पक्षाला काही देणं घेणं नाही. कोणी या, दारूवाला या, बारवाला या, गांजावाला या, समजायला ऍडमिशन आहे. आणि ते पक्षप्रवेश झाला की पवित्र होतात. देवाच्या अगोदर त्याला मंदिरामध्ये आरती, साहेब आली, साहेब आली, साहेब आली, आरती कराले. आरती देना देव थुत्रीत देते. कोणाला देव भेट देते? भक्तांना. मी काय सांगावं का. आकाशाची वाणी झाली आणि कंसाला कळलं 8वा येणार आहे. मग तेव्हा काय केलं पाहिजे? उचललं वसुदेव देवकीला आणि कारागृहामध्ये टाकून दिलं आणि बंदिस्ती केलं.
एक 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 वाणी होऊ लागली, जशी जशी जसं जसं एक 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 लेकरू जन्मत तसं तसं कंस म्हणू लागला. पण योगमाया जन्माला आली आणि योगमाया जन्माला आल्याच्या नंतर कंस एकदम डायरेक्ट गेला आणि योगमायेला घेतलं आणि बाहेर आणलं आणि सेव आपण तर जेवणामध्ये आकाशात गेली आणि म्हणू लागली, कंसा मानिया भरोसा बोलण्याचा एक 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 कंसाने मारलं आणि डायरेक्ट आपल्याला चरित्राला सुरुवात करायचंय म्हणून एवढ्यामध्ये फिरवली आणि आकाशात गेल्यावर कंसाला म्हणाले, कंसा तुझला दिवधी आकाशात आणि आकाशात जाऊन म्हणू लागली, असा माळ होता चमकली चमकल्या बराबर. आपण शेतकरी होत ना, आपण शेतकरी ईज कशी चमकते? सावकार ईज बघली तुम्ही? नाही, नांदेड मध्ये बघली असा, शेतामध्ये नाही. हा शेतामध्ये, शेतात ज्यानं बघली त्याची फार मजा आहे. नांदेडमध्ये आता सिटीमध्ये आपण राहतो ना घरी, ती ईज कवा पडती काय हे पत्ता लागला. शेतामध्ये बघावते ते कडाडा होते, आबा गरजतय आणि एवढ्यामध्ये माणसं म्हणतात, आता घराकडे चला, पाणी आलं, पाणी येऊन आपल्याला नदीला घेऊन जाईल, चल घराकड. म्हातारी म्हणाली, चला कुडी मी येते माग. एवढ्यामध्ये गेल्याच्या नंतर महाराज इथे गोकुळामध्ये भगवान परमात्मा माते देवकीच्या पुढी काय पुण्य केलं असेल देवकीने? परमात्मा जन्म झाला रात्रचे 12 अष्टमी. त्या दिवशी डोळे उघडून पाहिले देवकीने तर भगवान परमात्मा पुढे दिसतात आणि आईकडे बघू लागले टुकू 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 टुकू. आणि एवढ्यामध्ये धने बघा जरा वसुदेवाला देवकी म्हणू लागले, अन सोडा 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 मिठी लपवा लपवा जग जेटी. धनी जरा उठा हो, अब धनी कंसाच गला खाली तुम्ही. हा जरा नाचून दाखला. आम्ही काही वारकरी कमी नाही, त्याचे थकले होते, इथे बिचारे बसले होते. तुमचं चालू होतं, तुमचं एकच चालू होतं. पूर्ण जमते आवडलं. एक दोघाला बघलं मी चालून येताना, जास्त मजा येईना झाली, म्हणजे जरा वाजना झाली. जरा हो, चौकामध्ये उमर खेळला बघलं का मी 5 वाजता.
बस स्टॉपला उतरल्या होत्या ना. तुला काय झालं? काय झालं म्हणजे काय होईल? तुला सारखं मला बसू द्या. बघा की म्हणला कोण म्हणून कुठं चालल्या तुम्ही? तुला कीर्तनाला चालले का? असं डुलू लागलं महाराज. मग आता ते डुल्यावर मी बी डुललो जरासं. पिणाऱ्या माणसापाशी आपण सुद्धा डुललं की त्याची आरती उतरते. काय होती? तुम्हाला उतरते ना. कधी चढली होती की नाही तुम्हाला? हो म्हणाले ते. असं काय एवढ्यामध्ये बंद म्हणू लागले. अवधनी कंसाचे गयला माझ्या बायाशी मारेला. देव केला म्हणून लागले. देव अगं कसं हे करू? हात बघ ना. अवधनी तुम्ही याला हात लावा ना. हात लावा. परमात्म्याला हात लावल्या बराबर उचलून असा परमात्मा घेतल्या बराबर उचलीला कर्म आपत्ती. जर काही घरात संकट आलं ना, जरा मी जमन केला ना घरामध्ये, तर कृष्ण परमात्मा, कृष्ण असतो ना लंगडा रंगनाथ, तो कृष्ण परमात्मा कशामध्ये घ्यायचा? ताटामध्ये घ्यायचा आणि डोक्यावर उचलून घ्यायचं. हे आपल्या लागलेले पाठीमागे पिढा आहे ना, ती जाते. तसे वसुदेवाने हात लावल्या बरोबर बंधन निघून गेलो आणि बंधन लेगल्या गेले की झोप गेली. आणि एवढ्यामध्ये परमात्मा बघू लागला, पप्पा मम्मी, पप्पा सावधान, आता इथं मला ठेवू नका, नंदाच्या घराला सरपंच साहेबांचे चिरंजीव म्हणून आले, घ्या काय जरा भाकर घ्या, भाकर घ्या, भाकर घ्या आणि घ्या. भाकर खाल्यावर झोप लागत होती, थोडी लाईट खावं लागतं, लाईट खावं लागतं. तर आमच्यासोबत सावकार असतात गाडी चालवायला, प्रवास 200-200 किलोमीटर असतो.
ते बिचारी चलितात, मी झोपी जातो. ते जेवत नाही जास्त, शक्कर जेवत. का? गाडी चालवावं लागते ना, तशी गाडी आहे. हे वाजवलेले आहेत की नाही, स्टेअरिंग आहे, स्टेअरिंग यायनं जर इकडं केल्याबरोबर गाडी तिकडच जात. हा, लावणी मृदंग श्रुतिताल घोष सेव ब्रह्मण तो परमात्मा म्हणू लागला. पप्पा नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. पिताश्री मला घ्या उचला आणि घेऊन जाते जाते जाते. तो काय करत जाते. हे असंच असते बघा. शाना परी गती झाली अवघी कलरी हे नाकमुख गळू लागले हे लाळे आणि शेंगूड हे गवामी शरणला दृष्टी देईल परी काय कुत्र्यात ताकद आहे, त्याला सुद्धा प्रमाण म्हणावं लागलं. बसू दिलं का कोण कीर्तनाला त्याला? हे बघा काढून दिलं तिकडे झाडाखाली जाऊन उभं टाकले. मला महाराज मी सुद्धा पहिले कीर्तनाला यावं म्हणलो होतो, पण आमदार होतो आलो नाही. कुत्र म्हणाले पहिलं मी खासदार होतो आलो नाही. मग ते कुत्रच म्हणाले का त्याच्या बाजूला कुत्री बी आहे. ते कुत्री म्हणाले महाराज मी बी फार श्रीमंत घरी माझा जन्म झाला. मी महापूर होते. महापूर आहे ना तो कोणताही पूर आहे. हा, इथे कीर्तन भजनामध्ये एवढी ताकद आहे. मी काय सांगू लागलो. तुम्ही बरं लावून दिलं आमच्यातच. एका गावात असं काय चाललं आपला विषय म्हणजे कोणाला माहित. तुम्हाला कशाला आणलंय तुम्ही सांगा. आपला विषय होता परमात्मा उचलला आणि पिताश्रीला बोलाला नंदाच्या घराला. एवढ्यामध्ये टोपल्यामध्ये परमात्मा घेतला आणि जसा जसा वसुदेव मातेकडे बघू लागला, आई चिंता करू नको, मी तुला भेट द्यायला आलो ना, आता मला माझं कार्य करू दे. असा वसुदेव एक एक पाय टाकतो. एवढ्यामध्ये बंधन उघडतात, दार उघडू लागले, मंदिर खुले होऊ लागले. देव आला रे आला. बघा आज आमच्या या गावाला टेंबूर दऱ्याला देव आला. आनंदच झाला आनंद. देव आला घर नंदाची या गावा. देव आला घर नंदाची या गावा. हे पुढे सांगायचं अलीकडे सांगतो. एवढा आनंद आपल्या गावात. देव आला ना, देव आल्यामुळे आपल्या गावातलं लॉकडाऊन गेलं. बरोबर आहे. नुसतं काही गावं जरा असं काही झालं की समजा बंद व्हायले. बंद करायची काही गरज नाही हो, पण काय करतात या मूर्ख सरकारच्या नादी लागाव कोण. विठाला प्रत्येक जिल्ह्याला कलेक्टर असतो. आपल्या जिल्ह्याला कलेक्टर येत ना. कलेक्टर हा अभ्यासू असतो. अभ्यासू आमच्याही जिल्ह्याचा कलेक्टर अभ्यासू आहे. किती मंत्र्यांचे फोन येऊ द्या, पालकमंत्री फोन द्या, कायदा मंत्री फोन द्या. बोलो साहेब फोन उचला. काय गरज नाही म्हणजे उचलायचं तर उचला. पण बराबर समाजाचा फोन आल्या बराबर, सर हॅलो मी देगलूरून बोलतो. काय बोला काय झालं.